रवींद्र धंगेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी धंगेकर यांनी केलेली आहे। धंगेकरांनी अमित शाह, फडणवीस आणि अजितदादांना सुद्धा पत्र पाठवले। जमिनीच्या व्यवहारांमधील गैरप्रकाराबाबत पत्रात आरोप करण्यात आलेले आहेत। दरम्यान धंगेकर 27 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत। जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार अशी माहिती धंगेकरांनी ट्विटमधून दिली। रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय पत्र दिले ते आपण पाहतोय। जैन बोर्डिंगच्या जमिनीची पाहणी केली तेव्हा मोहोळ बिल्डरचे पार्टनर होते। मोहोळ केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ट्रस्टच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली। लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले तिन्ही कंपन्यांचे मालक मोहोळांचे निकटवर्तीय आहेत। श्री गोखले कन्स्ट्रक्शनने 230 कोटींना संबंधित जमीन विकत घेतली। जैन हॉस्टेलच्या ट्रस्टींनी महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज केला। धर्मादाय आयुक्तांनी नियमबाह्य पद्धतीने पब्लिक ट्रस्टची जागा विकण्यास परवानगी दिली। धर्मादाय आयुक्तांकडे परवानगी मागायला गेले असता काही गोष्टी लपवण्यात आल्या।